श्लोक 66. मागील श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे की सर्व भावांनी केवळ मलाच माझेच भजन कर आणि माझ्याच ठिकाणी तुझी श्रद्धासुद्धा ठेव आणि अशा रीतीने तू केवळ फक्त मलाच येऊन मिळशील याबद्दल तू कोणतीही शंका बाळगू नकोस. आता या श्लोकात भगवंत त्याला सर्व धर्माचा त्याग करून केवळ भगवंतालाच शरण जा असे सांगत आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल तेही या श्लोकात भगवंत सांगत आहेत. श्लोक पाहूया. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थ, सर्व धर्म म्हणजे प्रकृती स्वभाव सोडून मला एकट्याला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला किंवा परमात्म्याला तू शरण ये, मग मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. किंवा दुसरा एक अर्थ असं सांगतात की सर्व धर्माधर्मरूप कर्माचा त्याग करून तू केवळ भगवंताचाच आश्रय कर, म्हणजे भगवंत तुला सर्व पापापासून मुक्त करेल आणि तू शोक करू नकोस. विवरण पाहूया. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की सर्व धर्मांच्या निर्णयांचा विचार तू मनातून संपूर्णपणे काढून टाक. म्हणजेच काय करावे किंवा काय करू नये, कशाने पाप लागेल, कशाने पुण्यसंचय होईल, या गोष्टी तू मनात आणू नकोस. पण केवळ मला म्हणजे ईश्वराला, परमेश्वराला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला शरण ये. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर आहेत. भगवंताला संपूर्णपणे शरण जाणे म्हणजेच सर्व साधनांची समाप्तीसुद्धा आहे. मग अशा भक्ताला स्वतःसाठी म्हणून काही करावेच लागत नाही. धर्म शब्द हा कर्तव्य कर्माचा वाचक शब्द आहे. सर्व धर्मां परित्यज्य म्हणजे सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करायचा असा अर्थ मात्र कोणीही मनात आणू नये. कारण स्वधर्माचे पालन म्हणजेच कर्तव्य कर्म ते तर प्रत्येकाने करायलाच पाहिजे असा भगवान श्रीकृष्णांचा मुख्य उपदेश आहे. मग सर्व धर्माचा त्याग करायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर सर्व कर्मे भगवंतालाच अर्पण करायची, त्याच्या फळाची आशा मात्र करायची नाही. आणि एकदा का भगवंताचा आपण आश्रय घेतला की मग धर्माधर्माचा, पापपुण्याचा विचार करायची सुद्धा गरज उरणार नाही. कारण आपण संपूर्णपणे म्हणजेच तन मन बुद्धी इत्यादीने भगवंताचे का एकदा झालो की मग हातून वाईट कर्म घडण्याचा संभवच उरत नाही, किंबहुना हातून आपल्या अशा प्रकारचे वाईट कर्म घडतच नाही. भगवंतच योग्य ती बुद्धी देऊन त्यानुसार योग्य तो निर्णयसुद्धा घेतला जातो. आपल्याला त्याच्या योग्यतेचा विचार करायची गरज उरत नाही. कारण भगवंतांनी घेतलेला निर्णय त्याच्या भक्ताच्या कल्याणाचाच असतो. उदाहरणार्थ, जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक अडकले होते तो प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्यावेळी अर्जुन क्षणभर थांबला आणि त्यावेळेला धर्म काय अधर्म काय ह्याचा म्हणजे योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टीचं अर्जुनाच्या मनात चलबिचल निर्माण झाली. कारण कर्ण हा त्याच्या हातात कोणतंही शस्त्र नव्हतं आणि तो रथाचं चाक काढण्यासाठी खाली उतरलेला होता. तो निशस्त्र होता. अशा निशस्त्र शत्रूवर आपण शस्त्र चालवायचं का नाही असा विचार अर्जुनाला पडला होता. पण यावेळेला भगवंताने त्याला हीच ती योग्य वेळ आहे कर्णाला मारण्याची असं सांगून अर्जुनाला कर्णाचा वध करायला लावला होता. असा प्रसंग आपण लक्षात घेतला तर ह्यातील पुण्य काय पाप काय हे भगवंताला निश्चित ठाऊक होते आणि त्यानुसार त्यांनी अर्जुनाला तशी आज्ञा केली होती आणि अर्जुनाने भगवंताचे ऐकल्यामुळेच त्यांचा युद्धात शेवटी जय झालेला होता. म्हणूनच भगवंताला अनन्य भावाने शरण जायला हवे. सर्वस्वी त्याचे होऊन राहणे हेच ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनातील सर्वश्रेष्ठ असे साधन आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. युद्ध सुरू होण्यापूर्वी सर्व सेनेचे अवलोकन केल्यावर
अर्जुनाच्या पुढे युद्धामुळे होणाऱ्या पापांची भली मोठी अशी यादीच तयार झाली होती आणि ती त्यांनी भगवंतासमोर ठेवली सुद्धा. ते लक्षात ठेवून भगवंत आता अर्जुनाला तू पापातून मुक्त कसा होशील हे जणू सांगत आहेत, किंवा जणू काही ते त्याला प्रलोभन दाखवत आहेत. तसेच ते त्याला आश्वासन सुद्धा देत आहेत की तू फक्त मला सर्व भावाने शरण ये, मी तुला पापातून मुक्त करीन. खरा विचार केला तर सर्व भावाने भक्ताने अनन्य होऊन शरणागती स्वीकारली तर त्याचे हातून कोणतेच पापकर्म घडणार नाही. मग अर्जुनाला असे सांगण्याचे कारण असे आहे की मोहामुळे त्याची सारासार विचारशक्ती किंवा निर्णयशक्ती आता क्षीण झाली होती. युद्धाकडे तो केवळ एक पापकर्म म्हणूनच पाहत होता. त्यामुळेच त्याला स्वधर्माचा व स्वकर्तव्याचा सुद्धा विसर पडला होता. स्वधर्माचे आचरण केल्यास ते पापकर्म होत नाही याचीही त्याला आठवण उरली नव्हती. म्हणूनच भगवंत त्याला पापापासून मुक्त करीन असे आश्वासन देत आहेत, जेणेकरून अर्जुनाने निशंक होऊन भगवान श्रीकृष्णावर संपूर्णपणे भरोसा ठेवून युद्धाला सुरुवात करावी. भगवंताला शरण गेल्यावर कोणत्याच गोष्टीची चिंता करायचे कामच उरत नाही. भगवान म्हणतात की मला शरण येणे म्हणजे मन आत्मतत्वावर केंद्रित करणे, सर्वत्र असलेल्या एकात्मतेचा भावनेने स्वीकार करून सारी कर्मे त्याच उद्दिष्टासाठी करणे. सर्व धर्म म्हणजे प्रकृती स्वभाव तो सोडून देणे असे झाले तर भगवंत व भक्त यामध्ये अत्यल्प असे अंतर उरते. भक्त भगवंताची प्रकृती होऊन जातो. मग भक्ताच्या प्रकृतीतूनच भगवंत कार्यरत होतो. मग अशा भक्ताच्या आशा आकांक्षा वेगळेपणाने उरत नाहीत. भगवंताचेच मनोगत भक्ताच्या कर्मातून अभिव्यक्त होत असते. असे झाले की भक्ताची पापपुण्यातून आपोआपच सुटका होते. येथे कर्माची प्रेरणा व ज्ञान भगवंताचे आहे. थोडक्यात सर्व व्यापक एकच एक असा जो परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्याला ओळखून तत्वतः तद्रूप होऊन शरण जावे, हेच खरे गीतेचे सार आहे. ईश साक्षात्काराच्या भूमिकेवरून जीवन जगावे असाही त्याचा अर्थ आहे, असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबू.